महायुतीच्या एका जाहिरातीवरून काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आलाय। दरम्यान या जाहिरातीविरोधात काँग्रेसनं निवडणूक आयोगात तक्रार केली आहे, तर काँग्रेसनं केलेल्या तक्रारीनंतर भाजपनं उत्तर दिले आहे। पाहूयात या संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट। म्हटलं आम्ही पण अशी द्यायची का जाहिरात? भारत जोडो न्याय यात्रा, भारत जोडो यात्रा करणाऱ्या व्यक्ती तुम्हाला पंतप्रधान पाहिजे का, अशी ॲड आम्ही पण देऊ शकतो। लहान मुलं कशी कळ काढतात तसं काय मिळतंय का हातात आणि त्याच्यावर टीका करत बसायची आपल्याकडे काम नाही। तुमच्या मतानं कुठे जल्लोष व्हायला हवा, भारतात की पाकिस्तानात? महायुतीच्या या जाहिरातीवर काँग्रेसनं आक्षेप घेतलाय। काँग्रेसनं या जाहिराती संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। दरम्यान यानंतर भाजपनंही काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय। देशाला पुढे घेऊन मजबूत करणं, आर्थिकदृष्ट्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अग्निवीर स्कीम आम्ही स्क्रॅप करणार, 400 रुपये मजुरी देणार, आम्ही हा प्रोग्राम घेऊन चाललो आहे। 10 वर्ष सत्तेमध्ये राहिलेल्या देशाच्या प्रधानमंत्र्याकडे प्रोग्राम नाही आहे। रोज हिंदू मुसलमान, रोज खोटं बोलणे। आणि काय करतो निवडणूक आयोग? विचारले प्रश्न आम्ही त्यांना हे की रोज देशाचे प्रधानमंत्री खोटं बोलतात, दाखवा आमच्या जाहीरनाम्यामध्ये कुठे जे म्हणतात आहे पंतप्रधान देशाचे ते लिहिलेलं आहे। कोणी सांगत नाही आहे, रोज खोटं बोललं जात आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या लोकशाहीसाठी घातक आहे। त्या रडीचा डाव काँग्रेस खेळताना दिसतंय। त्याच्यामुळे लहान मुलं कशी कळ काढतात तसं काय मिळतंय का हातात आणि त्याच्यावर टीका करत बसायची आपल्याकडे काम नाही। कारण मोदी साहेबांवर देशातल्या जनतेनं प्रचंड विश्वास टाकला आहे 2 टप्प्यातल्या निवडणुकीत आणि भविष्यातल्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये। आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा जनाधार काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मिळत नाही। मग जाहिरात काय दिले, ते काय बोलले, हे काय बोलले, आम्ही केवळ विकासावर बोलतो। महायुतीच्या जाहिरातीवरून उद्धव ठाकरेंनीही भाजपवर निशाणा साधलाय। भाजपच्या पराभवानंतर देशात फटाके फुटणार असल्याचं म्हणत ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। 10 वर्ष झाल्यानंतर सुद्धा अजूनही पाकिस्तानमध्ये जर ही तुमच्यामध्ये प्रश्न पडला असेल की तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे, भारतात की पाकिस्तानात? मोदीजी, कोणाच्या मतामुळे कुठे जल्लोष होणार असं जर वाटत असेल तर तुमच्या पराभवामुळे माझ्या हिंदुस्थानामध्ये फटाके फुटणार आहेत। आणि तुमच्या विजयामुळे तुम्ही होऊच शकत नाही विजयी, पण दुर्दैवाने तुम्ही विजयी झालात तर या देशात आणि चायनामध्ये इथे सुद्धा तिकडे चायनीज फटाके वाजतील। कारण चायना सुद्धा वाट बघत असेल की एवढं नेबळट सरकार अरुणाचलमध्ये घुसलोय, काय करत नाही। महायुतीच्या या जाहिरातीवरून काँग्रेसनं आक्षेप घेत निवडणूक आयोगात तक्रार केली आहे। दरम्यान यानंतर निवडणूक आयोग नेमका कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।